लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती अभियान सुरू. एडीएम माझा प्रतिनिधी सिद्दीपोळ, पंढरपूर. निवडणूक आयोगाने पंढरपूर 252 लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी डिजिटल रथाद्वारे मतदान जनजागृतीच्या चित्रफित दाखवून मतदार नाव नोंदणी कशी करावी व ईव्हीएम मशीनद्वारे मतदान कसे करावे आणि मतदारांनी केलेले मतदान कसे सुरक्षित आहे याचे प्रात्यक्षिक दाखवून मतदारांची मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. नमस्कार, एडीएम माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज पंढरपूरमध्ये शिवाजी चौकाच्या जवळ गजानन महाराज मठाच्या समोर निवडणूक आयोगातर्फे मतदानाची जनजागृतीसाठी एक व्हॅन, एक मतदान जनजागृतीचा रथ गावामध्ये फिरत आहे. तर या ठिकाणी निवडणूक आयोगाचे काही लोक इथं आहेत. तर ते मतदारांना मतदान कसं करायचं हे मशीनद्वारे प्रात्यक्षिक दाखवत आहेत आणि तसेच ज्याचं नाव नोंदणी करायचं आहे ते व्हॅनमध्ये जे स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर जे व्हिडिओ दाखवण्यात येत आहे त्या व्हिडिओमार्फत सर्वांना संदेश देण्यात येत आहे. नमस्कार, आपल्या 252 पंढरपूर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती आपल्या इथे चालू आहे. त्या संदर्भात जनतेमध्ये येऊन त्यांना जनजागृती करणे, मतदान दिलेली खात्री करणे या गोष्टी आज इथं पडताळणी चालू आहे. जनजागृती मोहीम चालू आहे. त्याच्यामध्ये मतदारांमध्ये येऊन प्रत्यक्षात मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र आणि कंट्रोल युनिट ठेवून आपण प्रत्यक्षात लोकांच्या मनातल्या सर्व शंका काढून 100% मतदान हे खात्रीनं त्यांनी दिलेलंच आहे, त्याचे कुणीही बदल करू शकत नाही. ही खात्री आणि जनजागृती आपण लोकसामान्यांमध्ये करत आहोत. ही जनजागृती मोहीम चालू आहे. माननीय तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी सोलापूर साहेब आणि इलेक्शन ऑफिस यांच्यातर्फे ही मोहीम चालू आहे. आपण प्रत्येक माझं नाव विष्णू सुदाम रोकडे. तुम्ही आता जे इथं मशीन बघता आहे, हो, त्या मशीनवर मतदान कसं करायचं हे तुम्हाला समजलं का? हां, मशीन आता जे मी मतदान केलेलं आहे ते मला मशीन समजलेलं आहे. साध्या आणि सोप्या भाषा आहे, सगळ्याला कळेल अशी मशीन आहे. तर्फे राबवण्यात आलेलं मतदान जनजागृती व मतदानाविषयी काय त्रुटी असतील तर त्या शंका मतदारांच्या मनातून काढण्यासाठी एक अभियान राबवण्यात आलेलं आहे. तर आपण पाहू, ज्यांनी आता प्रत्यक्षात अनुभवलं आहे त्यांच्याशी आपण थोडंसं विचार इथं मतदान मशीनवर केलं आहे. DMOP साहेबांनी तुम्हाला सगळं समजावून सांगितलं. तर त्याप्रमाणे तुम्ही दाबलेलं जे बटन आहे त्या बटनाला जिथं मतदान केलं तेच तुम्हाला चित्र इथं दिसलं की ते चित्र तुम्हाला खात्रीशीर वाटतंय का? म्हणजे आपण मशीनवर मतदान केलं की आपलं मतदान योग्य व्यक्तीला जाईल. ऍप्लिकेशन हा पर्याय निवडून संदर्भ क्रमांकाच्या आधारे अर्जाची स्थितीगती जाणून भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना उपलब्ध दिलेल्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी हा अर्ज नक्की करा. धन्यवाद.